नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की राघवला गोळी लागलेली असते आणि सिंधूने राघवला एका ठिकाणी आपल्या घरी म्हणजे आणून गोळी याची व्यवस्थित काढून त्यावर ट्रीटमेंट केलेली असते, म्हणजे उपचार चालूच असतात। राघवला खूप वेदना होत असतात। राघव अजून शुद्धीवर आलेला नसतो आणि हे सर्व विनायकने मधूला सांगितलेले असते, म्हणून मधू लगेच घाईने तिकडे ऋषभला घेऊन आलेली असते। तेव्हा मधू ही रूममध्ये असते आणि सिंधू ही राघवसाठी ती जे इंजेक्शन लागते ते घेऊन येण्यासाठी गेलेली असते। तेव्हा सिंधू ही घरी येते आणि दरवाज्यातच बघते तर मधू ही राघवजवळ असते आणि मधूला बघून सिंधूला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि मधूच्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र बघितल्याने सिंधूला वाटते की खरंच या जगामध्ये कोणी कोणाचे नसते। राघवने तर लग्न करून आपला संसार सुद्धा थाटला, खरंच त्यांच्या आयुष्यामध्ये खरंच मी नको होते का? मी इतक्या दिवस त्यांच्यापासून इतकी लांब गेले, मला शोधण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केला नाही आणि मला परत मी कुठे असेल याचा सुद्धा विचार केला नाही। एक पोलीस ऑफिसर असून सुद्धा त्यांच्यासाठी हे सर्व शक्य होते, पण त्यांनी तसे काहीच केले नाही। उलट मला विसरून लगेच आपल्या नवीन आयुष्याला सुद्धा सुरुवात केली, म्हणून सिंधूचा सुद्धा मधू आणि राघव यांच्याविषयी गैरसमज होतो। मात्र बिचारा राघव अजूनपर्यंत सुद्धा सिंधूची वाट बघत असतो। त्याला वाटत असते की माझी सिंधू आज येईल उद्या येईल, म्हणून रात्रंदिवस सिंधूच्या प्रेमामध्ये तो वेडा होऊन गेलेला असतो आणि त्याला आपल्या अंकुरची सुद्धा खूप वाट पाहत असतो। तो त्याची आठवण येत असते। त्यानंतर जेव्हा लगेच सिंधू ही दरवाज्यात उभी राहते तर लगेच सिंधू मधूला आपला चेहरा दाखवत नाही आणि तेथून ती बाहेर जाते आणि त्याच वेळेस सिंधूला चक्कर आल्यामुळे सिंधू ही खाली पडणार तर मंगेश धावून येतो आणि सिंधूला आपल्या मिठीत घेऊन तिला व्यवस्थित करतो। तेव्हा मात्र राघव हे सर्व दृश्य बघून विचार करतो की नक्की हाच माणूस आहे की सिंधूने याच्याबरोबर लग्न केले असणार आणि सिंधूच्या किती जवळ आहे, सिंधूची किती काळजी घेतो आणि सावी यांचीच मुलगी आहे का? आणि सिंधू मला वाचवताना असे का म्हटले असेल की राघव आपल्या मुलीला वाचवा, म्हणजे सावी ही नक्की कुणाची मुलगी आहे? डॉक्टरांनी तर आज मला असे आठवते की डॉक्टरांनी सांगितले होते सिंधू कधीही आई होऊ शकत नाही, मग ही सावी कुणाची मुलगी आहे? या टेन्शनने राघव आणखीनच त्याची तब्येत बिघडलेली असते। त्याला वारंवार मंगेश आणि सिंधू समोर असल्याचे सत्य येते। राघवचा सुद्धा मंगेश आणि सिंधू बाबतीत गैरसमज होतो। तेव्हा राघवला खूप त्रास होत असतो। त्रास झाल्यानंतर विनायक धावतच सिंधूकडे येतो आणि सिंधूला म्हणत असतो की आंटी बाबांना खूप त्रास होतो, तुम्ही त्यांच्या रूममध्ये चला। तेवढ्यात इकडे सावी असते, ती लगेच मधूकडे येते आणि मधूला म्हणते की माझ्या आईची तब्येत जरा थोडीशी बिघडली, कारण तिने पोलीस अंकलची रात्रंदिवस काळजी घेतली, त्यांना गोळी लागली होती, त्यामुळे तिची तब्येत जरा व्यवस्थित नाही, ती आपल्या रूममध्ये आराम करते। तर लगेच विनायक हा सिंधूच्या हाताला धरून तिकडे घेऊन येत असतो आणि इकडे जी सावी असते ती मधूच्या हाताला धरून तिला सिंधूकडे घेऊन येत असते आणि त्याच वेळेस इतक्या दिवसातून मधू आणि सिंधू समोरासमोर येतात आणि एकमेकींना खूप मोठा धक्का बसलेला असतो। सिंधूला तर माहीतच असते मधू आहे, पण मधूला माहिती नसते की सिंधू अजून जिवंत आहे की नाही। सिंधूला समोर बघून मधूच्या पायाखालची जमीन हादरते। मधू विचार करते की सिंधू जिवंत, आणि सिंधू इतके दिवस जिवंत आहे, मग आपल्या घरापासून का लांब राहिली असेल? तेव्हा मात्र मधू म्हणत असते की सिंधू तू तर जिवंत आहे, मग तू राघवचा एकदा सुद्धा विचार का केला नाही? सिंधू म्हणत असते की मधुताई मी घरातून निघून गेले आणि मला आता असे जिवंत बघून तुम्हाला तर धक्काच बसला असेल की सिंधू परत आली आणि मी जेव्हा माझा अपघात झाला ती बातमी ऐकून तुम्हाला तर खूप आनंद मिळाला असेल। मधू म्हणते की नाही अगं, माझी सुद्धा मला त्यावेळेस खूप असे वाईट वाटले होते, तुझी सर्वांना आठवण येत होती आणि राघव तुझ्या प्रेमामध्ये तर वेडा होऊन गेलेला होता, अजूनपर्यंत तो तुझी वाट बघतो। सिंधू तू का त्याचा विचार केला नाही आणि तू या घरापासून का लांब राहिली? तेव्हा सावीला बघून मधूच्या मनात विचार येते की सिंधूला डॉक्टरांनी सांगितले होते की तिला काही मूल अपत्य होणार नाही, मग ही सावी कुणाची मुलगी असेल आणि ती सिंधूला आई का म्हणत असेल? याचे अनेक विचार मधूच्या मनामध्ये येतात। तर मधू म्हणत असते की सिंधू
राघवची त्याचा जीव वाचवला आणि त्याबद्दल खरंच खूप थँक्यू. कारण राघव आणि घरचे तुझी अजूनपर्यंत वाट बघतात आणि राजश्री काकूंना सुद्धा तुझी खूप आठवण येते. तेव्हा सिंधू म्हणत असते की मला आता त्या घरून येऊन काय करायचे, कारण अजूनपर्यंत मला शोधण्यासाठी कोणी तर आले नाही. इतक्या दिवस माझ्याशिवाय व्यवस्थित राहून सर्वांनी आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केली, त्यामुळे इकडे मी माझी मुलगी आणि मी सुखात आहे. मी परत रत्नबारकी कुटुंबात कशाला येऊ, कारण आता तुमचा नव्याने संसार थाटला आणि मी तुमच्या मध्ये काय येऊ. तर मधू म्हणते की नाही सिंधू, राघवने जरी माझ्याबरोबर लग्न केले असले तरी अजूनपर्यंत सुद्धा त्याच्या मनात तूच आहे. आणि राघवने माझ्यावर एका अटीवर विनूसाठी लग्न केले की विनू आम्हाला हा मुलगा हवा होता. पण मधू पुढचे काही सांगत नाही की विनू आम्ही दत्तक मुलगा घेतला. तेव्हा सिंधू ही विचार करत असते आणि ती मनात म्हणत असते की विनायक हा राघव आणि मधूचा मुलगा, मग नेमकं यांनी लग्न केले आणि त्यांना मुलगासुद्धा झाला, त्यामुळे सिंधूच्या मनामध्ये आणखीन प्रश्न येतात. त्यानंतर मंगेश हा सिंधूला समजावतो, सिंधू प्लीज टेन्शन घेऊ नको, इतक्या वर्षातून राघव तुझ्या आयुष्यात आला आणि राघव असे काही वागेल मला वाटले नव्हते. आणि त्यात विनायक त्यांचा मुलगा म्हणजे नक्की त्यांनी लग्नच केले असणार. तर अनेक असे प्रश्न दोघांच्या सुद्धा मनात उभे राहतात. मधू म्हणत असते की सिंधू, खरंच सावी खूप गुणाची मुलगी आहे आणि विनायक कायम तिचे गुण घेत असतो की सावी खरंच माझी बेस्ट फ्रेंड आहे. आणि सिंधू तो तुझे सुद्धा खूप कौतुक करतो. खरंच सिंधू आंटी माझ्यासाठी खूप अशी लकी आहेत, कारण सिंधू आंटीमुळे मला आयुष्यामध्ये कसे घडायचे आणि पायावर स्वतःच्या कसे उभे राहायचे, कारण विनूला जो प्रायाचा त्रास असतो तो सिंधूमुळे पूर्णपणे बरा होत चाललेला असतो. आणि त्याची ट्रीटमेंट सिंधू ही खूप छान प्रकारे घेत असते, कारण सिंधूला वाटत असते की विनायक आणि तिचे काहीतरी नक्की नाते आहे. आणि आता हे जे नाते आहे ते सुद्धा लवकरच त्यांच्यासमोर येणार आहे, कारण विनायक हा दुसरा तिसरा कोणी नसून तो सिंधूचाच अंकुर आहे. कारण आता हे काय होणार हे आपण पुढील भागामध्ये नक्की बघूयात. तर लगेच सिंधू म्हणत असते की जे होईल विनायकसुद्धा व्यवस्थित बरा होईल. मधुताई तुम्ही काळजी करू नका आणि तुम्ही तुमच्या संसारात नक्की खुश राहा. मधू म्हणत असते की सिंधू तू घरी फोन करण्याचा का प्रयत्न केला नाही, आमच्याजवळ तुझा नंबर नव्हता पण तुझ्याजवळ मात्र आमचे सर्वांचे नंबर होते. तेव्हा सिंधूला आपण घर का सोडले, कारण राघवने मधूला जेलमधून सोडून आणले होते, त्याचा सिंधूला खूप राग आलेला होता. तेव्हा तिला त्या गोष्टीची आठवण होते आणि खूप त्रास होतो. सिंधू म्हणत असते की मी जिवंत नाही हे तुम्हाला समजले होते आणि मी मेली म्हणून तुम्ही मला सोडून दिले होते, तेव्हा आत्तापासूनच तुम्ही ते समजा आणि तुम्हाला ती आनंदाचीच बातमी राहील. आणि खास करून मधुताई तो आनंद तुम्हाला जास्त भेटेल, कारण त्या घरातून मी कायमची सोडून जावं अशी प्रत्येक वेळीस तुमची इच्छा होती आणि तुमचे ते स्वप्न लवकरच पूर्णसुद्धा झाले. तेव्हा मात्र मधू ही सिंधूची माफी मागते, कारण तुझ्या आयुष्यामध्ये सिंधू माझ्यामुळे तुझा अंकुर तुझ्यापासून दूर गेला आणि राघवसुद्धा, त्यामुळे मला माफ कर. सिंधू म्हणत असते की मला माफी मागायची काही गरज नाही. त्यानंतर मंगेश हा तेथेच असतो आणि मंगेशला आता असे वाटत असते की सिंधू आणि सावीचे सर्व सत्य राघवला कारण राघवचा सुद्धा गैरसमज झाला असेल, म्हणून मंगेश सावी दुसरी तिसरी कोणाची मुलगी नसून ऐन वेळेस राघवला सर्व सत्य सांगणार असतो की सावी ही तुझीच मुलगी आहे आणि सिंधू बाबतीत घडलेला सर्व प्रकार तो राघवला सांगणार असतो की सिंधू जेव्हा अपघातामध्ये होती आणि अपघातामध्ये तिचा एक मुलगा तिच्यापासून दुरावला आणि त्यानंतर ती एका गावामध्ये येथे राहण्यासाठी आली आणि येथे आल्यानंतर जेव्हा अपघातात तिला समजले होते की तिच्या आयुष्यात एक गोंडस मुलगीसुद्धा आलेली आहे आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून ती राघवची मुलगी आहे आणि सिंधूने अजूनपर्यंत सावीला राघव तिचे वडील आहे हे सत्य सांगितले नाही. हे सर्व सत्य मंगेश आता राघवला सांगणार असतो आणि राघवला सावी त्याची मुलगी आहे हे समजल्यानंतर खूप असा आनंद होणार असतो, कारण सिंधूच्या जीवनामध्ये जो चमत्कार देवबाप्पाने घडवलेला असतो आणि आता सिंधूला या चमत्कारामुळे राघव आणि त्याचे प्रेम हे लवकर मिळणार का, राघव सिंधू परत एकत्र कसे येतात आणि मधुबाबती देवाने काय असा निर्णय घेऊन मधूला सुद्धा तिच्या पापाची शिक्षा कशी अशी वेळोवेळी संकटात मिळत राहणार, ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.